जीराव मारुती खाडे आणि दादासाहेब उत्तम खाडे यांनी जे आरोप केले, बंदूक लावली आणि धमकी दिली, याच्याबद्दलचा त्यांच्याकडे काही पुरावा आहे? बनपुरी गावातील अवैध खनिज उत्खनन आणि शेतातील अडथळ्यावरून गंभीर आरोप प्रत्यारोपाचे वेळोवेळी पडसाद उमटत आहेत. शेतकरी शिवाजी खाडे यांनी केलेल्या आरोपानंतर आता मिलिंद खाडे यांनी पुढे येत सर्व आरोप फेटाळत आपली प्रतिक्रिया दिली आहे. गट नंबर 712 आणि गट नंबर 713 मध्ये अवैध गौण खनिज उत्खनन, शेतात जाणारा रस्ता बंद करणे, ऊसाचे पीक तोडून नेणे आणि धमक्यांचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवर शेतकरी शिवाजी खाडे यांनी त्यांच्या पुतण्यांवर आरोप केले होते. मात्र आता या सर्व आरोपावर मिलिंद खाडे यांनी प्रतिक्रिया देत हे आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. शिवाजी खाडे यांनी केलेले सर्व आरोप खरे नाहीत, उलट आरोप करणारेच अनेक वादांना जबाबदार आहेत असा त्यांचा दावा आहे. तसेच स्वतःवर करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपाला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. ॲक्च्युली शिवाजीराव मारुती खाडे आणि दादासाहेब उत्तम खाडे यांनी जे आरोप केले, बंदूक लावली आणि धमकी दिली, याच्याबद्दलचा त्यांच्याकडे काही पुरावा आहे? ज्या वेळेला त्यांनी आरोप केले आहेत त्यातले 15 दिवस मी बनपुरीमध्ये अवेलेबलच नाही आहे. मग कुठल्या दिवशी माझं लोकेशन बघण्यात यावं, चेक करण्यात यावं. माझं लोकेशन पुण्याचं आहे. मग पुण्यावरनं मी ह्यांना बंदूक लावली का? की बाबा कधी लावली? काय त्यांच्याकडे एव्हिडन्स आहे? काय फोटो आहेत का? ते प्रत्येक वेळेला येतात, व्हिडिओ शूटिंग करतात, खोटे डंपरचे खोटे फोटो लावतात की आम्ही तिकडचा मुरुम उचलला. आता ज्या व्यक्तीने मुरुम उचलला त्या व्यक्तीचं नाव आहे अनिल. त्या व्यक्तीला विचारण्यात यावं की बाबा मुरुम उचलायला मिलिंद खाडेने सांगितलं की शिवाजी खाडेंनी सांगितलं? त्या व्यक्तीला विचारण्यात यावं. ती व्यक्ती सरळ बोलणार की बाबा शिवाजी खाडे आणि दादासाहेब खाडेने मुरुम उचलायला लावला. आणि आता ते खोटे ह्या सर्व गोष्टी करून आमच्यावर खोटे आरोप करतायत. ह्याच्या मागची ॲक्च्युली पार्श्वभूमी बघितली तुम्ही, त्याच्या मागे प्रॉब्लेम असा आहे की आमचं टोटल क्षेत्र आहे 30 एकर. एक 6 एकर क्षेत्र जे आहे ते आहे काळ्या रानामध्ये आणि 24 एकर क्षेत्र आहे बनपुरीला वस्तीवर, बरोबर. ह्याच्यातली जी 12 एकर क्षेत्र आहे हे पूर्ण बागायती आहे. हे बागायती क्षेत्र करण्यासाठी माझे वडील संदीप अर्जुन खाडे, त्यांचे मोठे बंधू चंद्रकांत अर्जुन खाडे आणि त्यांचेही मोठे बंधू माझे चुलते हरिबा खाडे यांनी त्यावेळेला पैसा लावून हे सर्व क्षेत्र लेवलिंग केलं. आता माझे शेवटचे चुलते, माझे वडील वारले माझं वय 14 वर्ष असताना ते वारले. त्यांचं खूप कमी वय असताना ते वारले. त्याच्यानंतर आमचे चुलते पण त्याच्या अगोदर वारले. आणि आता शेवटचे जे चुलते होते हे 2-3 वर्षापूर्वी कोरोनाच्या नंतर एक्सपायर झाले. तोपर्यंत ह्या लोकांनी कधी बोलले नाही की बाबा हे क्षेत्र आम्ही लेवल केलं. आता जसं आमचे चुलते आणि माझी शेवटची आत्या 1 वर्षापूर्वी एक्सपायर झाली, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आता हे सर्व आमच्या घरातले गेले, तर आमच्यातर्फे आम्ही फक्त मुलंच राहिलो त्यांची. तर आता हे आमच्यावर बोलतात की आम्ही हा पैसा लायला लेवल करायला. आता 24 एकर क्षेत्रामध्ये आमचं म्हणणं असं आहे की दोघांना समसमान क्षेत्र यावं. 12 एकर चांगलं क्षेत्र आहे, 12 एकर खराब क्षेत्र आहे. तर आमचं म्हणणं काय आहे की 6 एकर क्षेत्र तुम्हाला चांगलं जावं, 6 एकर क्षेत्र आम्हाला चांगलं यावं. 6 एकर खराब क्षेत्र आम्हाला यावं, 6 एकर खराब क्षेत्र त्यांना यावं. पण त्या तिघांचं म्हणणं, सुनील खाडे, शिवाजी खाडे आणि आत्माराम खाडे ह्यांचं म्हणणं असं आहे की बाबा नाही, आम्हालाच एक तर 12 एकर क्षेत्र पूर्ण चांगलं पाहिजे. असं पॉसिबल आहे का? कोर्ट तरी अशी ऑर्डर देईल का? ह्यांचं म्हणणं आहे की तोंडी वाटणी केली तर ह्यांच्याकडे कोण एव्हिडन्स आहे का की तोंडी वाटणं केलं? कोणासमोर तोंडी वाटणी केली? असं काही एव्हिडन्स नाही आहे. दुसरी गोष्ट, हे जे शिवाजी खाडे जे आहेत, बरोबर, हे BRC मध्ये कामाला होते. ओके, त्यांनी BRC मध्ये एवढे घोटाळे केले. यांचा मुलगा स्वप्नील खाडे यांनी BRC मध्ये एवढे घोटाळे केले. माझ्याकडे पूर्ण ह्यांची लिस्ट आहे. दीपक शिंदे, संगीता शिंदे, शर्मा, रोज सर, तुमचा गंगाधर सोनावणे, नितीन, जितेंद्र कांबळे, श्याम कारंडे नावाची व्यक्ती त्या यांच्या घरात घुसलेली यांना मारायला. त्यावेळेला धारावीतून पळून गावी आलेत. ही वृषाली पवार, राजेंद्र खाडे, या लोकांकडून प्रत्येकाकडून लाख रुपये घेऊन यांच्या जमिनी सुनील खाडे, शिवाजी खाडे यांनी हडप केल्यात. महाबळेश्वरला जमिनी घेतलेल्या आज 25 वर्षापूर्वीच्या जमिनी ह्यांनी हडप केल्या त्यांच्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ह्यांचं म्हणणं रस्ता आम्ही बंद केला.
आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ फुटेज आहे. शिवाजी खाडे यांनी स्वतः उभं राहून तो रस्ता खोदून काढला आणि आता आमच्यावर नाव टाकतात की आम्ही यांचा ऊस थांबवला. यांचा ऊसच नाहीये साहेब, यांचा ऊसच नाहीये. त्या दादासाहेब खाडेला मी पैसे दिलेले, माझ्याकडे एंट्री आहे हा ऊस लावण्यासाठी. दादासाहेब खाडेला एंट्री आहे आमच्याकडे पैशाची. यांच्याकडे एंट्री दाखवावी यांनी की दादासाहेब खाडेला वाईटमध्ये पैसे दिले त्या लोकांनी क्षेत्र करायला. दादासाहेब खाडेला पैसे दिले, त्याचा भाऊ सुखदेव खाडेला पैसे दिलेत, त्यांचा मुलगा अजिंक्य खाडे यांना मी पैसे दिलेत हे क्षेत्र करायला. आणि आज बोलतात की बाबा पैसे ह्या लोकांनी दिले. दादासाहेब खाडे ही अशी व्यक्ती आहे गावातली की या पूर्ण गाव त्या व्यक्तीपासून परेशान आहे. आता आमच्या क्षेत्रातून सोनूर, गिड्डे, ठेंगले, वाघमारे, खताय अशा अनेक लोकांची प्रत्येकाच्या 4-4, 10-10 पाईपलाईन गेल्या, 25-50 पाईपलाईन गेल्या असतील आमच्या. या दादासाहेब खाडे ह्यांनी प्रत्येकाकडून 20,000, 25,000, 50,000 असे पैसे घेतलेत. प्लस या दादासाहेब खाडेचा धंदा काय, पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांशी करून ज्या वेळेला पाणी नसतं तलावाला हा सर्वांकडून पैसे घेतो आणि बोलतो मी वर पैसे देतो. पैसे 3.5-4 लाख रुपये जमा झाले की हा वर पैसे देतो 1,00,000-1.5 लाख रुपये आणि बाकीचे सर्व पैसे हडप करतो. गावचे कसे आहेत बाबा, गरीब आहेत, शिकलेले नाही आहेत, त्यांना वाटतं दादासाहेब शिकलेले आहे, त्याच्या मागे जातात आणि त्याच्या मागे समोरच्या गोष्टी आहेत की लोकांनी त्यांना पैसे दिलेत. आणि हे जे शिवाजी खाडेंचे म्हणणं आहे साफ खोटं आहे की मी पिस्तूल लावली, मग माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. जर मी पिस्तूल लावली आहे काहीतरी एव्हिडन्स द्यावं, पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. जर आम्ही काही असं केलंय तर नाहीये, कुठून येणार? अच्छा, त्यांनी पुन्हा ते आमच्या मंत्र्यांचं नाव घेतलं, जयकुमार गोरेंचं. अहो, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मी कामासाठी जातो फाईल घेऊन, मग त्याच्याबद्दल PA बोलले, हे बोलले, एक सरळ सरळ खोटं आहे. मी काही त्यांचा PA नाही आहे, माझा काही संबंध नाही. मंत्रालयात आम्ही त्या गोष्टीसाठी जातो. आणि जे काळ्या रानामध्ये आमची 6 एकर क्षेत्र आहे आमचं काळ्या रानामध्ये. त्या काळ्या रानामध्ये हे दादासाहेब खाडे आणि शिवाजी खाडे ह्यांनी टोटल 57 लाख ते 58 लाखाची माती उचलली. आज त्या रानात एक सामूहिक क्षेत्र आहे, ह्यांनी न विचारता आमच्या मागे, आम्ही मुंबईला असतो, आमच्या मागे ह्या लोकांनी ही माती उचलली. ज्याने विकत घेतली त्याचंही नाव माहिती आहे आम्हाला, ज्याने विकली दादासाहेब खाडे आणि शिवाजी खाडे, सुनील खाडे ह्या लोकांनी विकली. दुसरी गोष्ट, ज्याचे JCB होती त्यांचं पण नाव आम्हाला माहिती आहे, ज्यांचे डंपर आहेत आम्हाला त्यांचीही नावं माहिती आहे. ह्यांनी एवढी माती विकली, कोणाला विचारून विकली? हा गुन्हा होत नाही का? आज तुम्ही बघा, ते काळ्या रान क्षेत्रात 6 एकरच्या क्षेत्रात एवढं चांगलं रान आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. पण आजही तिकडे पाणी भरलेलं आहे, आजही तिकडे पाणी भरलेलं आहे, आम्ही काहीच करू शकत नाही.